हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय मुरमुऱ्याचे लाडू। तर बघू शकताय तुम्ही किती छान असे लाडू झालेले आहेत। तर फक्त 3 साहित्यापासून लाडू बनतात। तर खूप सोपी रेसिपी आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघू शकता 1 चमच तूप घेतलंय आणि अर्धी वाटी इतकं गूळ घेतला। तर गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। गूळ पूर्ण मेल्ट झाला, 2-3 मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत। आणि गुळाचा पाक जो आहे झालं की पाण्यामध्ये टाकून बघायचा आहे। थोडंसं त्याचा असं कडक कँडीसारखा झाला की म्हणजे पाक झाला म्हणून समजून घ्यायचं आहे। बघू शकता तर पाक झालेला आहे। तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत मुरमुरे। तर थंडीमध्ये एकदम कुरकुरीत एकदम छान असे लाडू बनतात हे, आणि बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतात, पण बिलकुल अवघड नाहीत, एकदम सोपे आहेत आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे। तर बघू शकता तुम्ही पाक झाला आहे आपला आणि त्यामध्ये आपण मुरमुरे पण टाकलेत। तर व्यवस्थित हलवून घ्यायचे, एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे पूर्ण सारण। आणि तुम्हाला जास्त गोड आवडत असेल लाडू तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल। तर एकदम छान असं मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता झाले व्यवस्थित मिक्स एकसारखं। आणि पाणी घेतलं मी, तर पाण्याचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे गरम गरम असतं सारण आणि हे जे लाडू आहेत ते गरम गरमच करायचे असतात, तर म्हणून थंड पाणी घ्यायचे। लगेच बांधल्या जातात आणि पटापट बांधायचेत लाडू, म्हणजे खालचं सारण जे आहे ते जाम व्हायला नको। बघू शकता एकदम छान असे लाडू होत आहे। आणि थोडंसं जास्त सारण असेल तर थंड झालं सारण तर थोडंसं तुम्ही गॅस चालू करून त्याला थोडंसं गरम पण करू शकता, म्हणजे व्यवस्थित निघणार। तर अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घेऊया। आणि मधात असं खालचं सारण काढायचं आहे, गूळ थोडासा खाली पण बसतो। गरमच आहे बघा सारण। तर बनून झालेत आपले सर्व लाडू, एकदम छान असे झालेत। तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। तर परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।